नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पुण्याच्या मनसरमध्ये पत्रकारांच्या एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। आंबेगाव तालुका पत्रकार संघाकडून खेड, जुन्नर, शिरूर तालुक्यातील पत्रकारांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये TV9 मराठीचे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते। बघा, संतोष देशमुखांचा मर्डर झाला, ठीक आहे। ती बातमी त्यात जेव्हा ते वाल्मिक कराड आहे, तर वाल्मिक कराडांवर अगोदर फक्त खंडणीचा गुन्हा होता, त्यात तो मर्डरचा गुन्हा नव्हता। ही माध्यमांची ताकद आहे बघा, की त्यांच्यावर नंतर तो मर्डरचा गुन्हाही झाला, ते CID कडे प्रकरण गेलं आणि आता CIDची चार्जशीट काय सांगते तर ते मास्टर माइंड आहे। तर ही माध्यमांची ताकद आहे, ती माध्यमांची ताकद कधी कमी होणार नाही। माध्यमांची ताकद ही कधीच कमी नसते, फक्त त्याचं स्वरूप बदलत जातं। मोबाईलवर जी पत्रकारिता आत्ता आली, तर तुम्हाला सांगतो मी 2014ला 3 जून 2014 जेव्हा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे होते, त्यांचा मृत्यू झाला दिल्लीत। त्यावेळेस मी दिल्लीत होतो। मी म्हटलं कोणत्या गाडीने ॲक्सिडेंट झाला, तर हे गाडी आहे। तर ती गाडी मी बघितली। आता माझ्याकडे तिथे कॅमेरा नव्हता, तर माझ्याकडे मोबाईल होता त्यावेळेस। तर मी माझ्या जीवनातला पहिला वॉक थ्रू मोबाईलवरचा तो त्या गाडीचा केला। तिथे एक माणूस उभा होता, मी त्याला म्हटलं यार आप मेरा मोबाईल पकडो, आणि मी ती गाडी दाखवली पूर्ण अशी की ही ती गाडी आहे ज्यात मुंडे साहेब आले होते वगैरे असं झालं, आणि या गाडीचा ॲक्सिडेंट झाला।